नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झालेला आहे। मित्रांनो, आता कर्जमाफीला वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि शासनाने त्यांचा निर्णय देखील जाहीर केलेला आहे। आता कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या कर्जमाफीचे पैसे जमा केले जाणार आहेत आणि कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, संपूर्ण माहिती आताच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या अंमलबजावणीची प्रक्रिया सरकारकडून सुरू आहे। या योजनेअंतर्गत थकीत पीक कर्ज आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना सरकारच्या निकषांनुसार लाभ मिळणार आहे। कर्जमुक्ती योजनेचा लाभ वितरित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या मुंबई येथील शाखेत सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांचे नाव पूल बँक खाते उघडण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। यामुळे कर्जमाफीचा निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या योजनेत कर्जमाफी, एकवेळेस समझोता व प्रोत्साहनपर लाभ या घटकांचा समावेश आहे। या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महा-आय-टी या संस्थेची नियुक्ती केली आहे। याची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येत आहे। या प्रणालीत शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकावर आधारित संगणकीय संस्करण करण्यात येऊन पात्र शेतकऱ्यांची निवड होईल। तर महा-आय-टी संस्थेमार्फत पात्र शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने डीबीटीद्वारे लाभाची रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे। कर्जमाफी, एकवेळ समझोता आणि प्रोत्साहनपर अंतर्गत देण्यात येणारा लाभ पूल बँक खात्याद्वारे थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये जमा करणे बंधनकारक आहे। पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केला जाणारा निधी पूल बँक खात्यामध्ये 24 तासांपेक्षा जास्त काळ पडून राहणार नाही। याची दक्षता सहकार आयुक्त व निबंधक पुणे आणि बँक घेईल। तसेच सदर खात्याच्या संदर्भात रोख वही अद्ययावत ठेवणे अनिवार्य राहील। सदर बँक खात्यात दीर्घकाळ निधी वितरणावर पडून राहणार नाही। या दृष्टीने दक्षता घेण्यात यावी असे सहकार पणन विभागाने जारी केले असलेल्या शासन निर्णयात नमूद केले आहे। या योजनेतील सर्व पडताळणी, आधार प्रमाणीकरण आणि आवश्यक दुरुस्त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे। एक वेळ समझोता घटकामध्ये स्वतःचा हिस्सा 31 मार्च 2027 पूर्वी बँकेत जमा केल्यानंतरच उर्वरित लाभ मिळणार आहे। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभही नियमानुसार वितरित करण्यात येणार आहे। या कर्जमुक्ती लाभाची रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित बँकेमार्फत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे। या योजनेची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडेल। बँकांकडून पात्र कर्जदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जात आहे। ही कारवाई जवळपास पूर्ण झाली आहे। त्यानंतर गावनिहाय आणि बँकनिहाय पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होतील। पात्र शेतकऱ्यांना SMS द्वारे सूचना मिळेल। त्यानंतर शेतकऱ्यांना बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण व माहितीचा पडताळणी करावी लागेल। ही माहिती योग्य असल्यास संमती मिळेल, तर त्रुटी असल्यास हरकत नोंदवता येतील। जिल्हास्तरीय समिती हरकतीचे निराकरण करून आवश्यक दुरुस्त्या करतील। अंतिम लाभार्थी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारकडून मंजूर करून थेट कर्ज खात्यात जमा वितरित केली जाईल आणि त्यानंतर बँकेकडून कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळेल। ही प्रक्रिया पूर्ण पार झाल्यानंतर पात्र शेतकरी आगामी हंगामासाठी पुन्हा कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतील, असे सरकारचे म्हणणे आहे।